आज आपण तूप कसं बनवणार हे बघणार आहोत. ही 8 दिवसाची मलई मी रात्री फ्रीजमधून बाहेर काढली. आपण तूप जेव्हा बनवतो तेव्हा थंड नसलं पाहिजे, मलई रूम टेम्परेचरवर असली पाहिजे. त्याला घोटून घ्यायचं असं. तुम्ही बघू शकता लोणी होत आहे. आपण पाणी घातलेले नाही आहे. याचा गोळा होईपर्यंत फिटून घ्यायचा. अगदी 10-15 मिनिटात होते हे तूप तयार. आता हे चांगलं हलवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते. आता हे बघू शकता तुम्ही, लोण्याचा गोळा झालेला आहे. अजिबात काही मेहनत न लागता आपला गोळा लोण्याचा तयार आहे. यामध्ये मी दही पण घातलेलं नाही. लोणी झालेलं आपण कढईमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान लोणी झालं आहे. अगदी घट्ट असं लोणी आहे. पहा किती छान लोणी झाले. आता 8 दिवसाच्या 1 लिटर दुधामध्ये 8 दिवसाची मलई होती. ती मी रात्रीला बाहेर फ्रीजमधून काढून ठेवलं होतं आणि सकाळी काढल्यानंतर लोणी आता तयार आहे. एक्स्ट्रा काढून टाकू हे पाणी. आता मी गॅसवर ठेवलेला आहे. एकदम कमी गॅस करून, एकदम कमी गॅसवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. आता याला काहीच हलवायची गरज नाही. एक 5 मिनिटांनी आपण नंतर त्याला बघूया.
आता आपण मलाई फेटून झाली आणि लोणी काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी दही नाही घातलेलं आणि याचं आपण पनीर करू. तर मी गॅसवर ठेवते. गॅस ऑन केलेला आहे. गॅस मीडियम ठेवायचा. तुम्ही बघू शकता किती छान असं तूप होते. तूप आता हे व्हायला तयार होत आहे आणि याच्यामध्ये पाणी पण नाही आलं आणि हाताने फेटलेलं आहे. आपण मिक्सरचा आणि हँड ब्लेंडरचा कशाचा वापर केलेला नाही. तूप गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता तूप होत आहे. आता आपण मिक्सर आणि हँड ब्लेंडर असं काही वापरलेलं नाही. हाताने चमच्याने फेटून घेतलं आहे आणि किती छान होते पहा. पाणी अजिबातही याच्यामध्ये आलं नाही. अगदी कमी वेळेत हे तूप होते. हे पहा पनीर होत आहे. यामध्ये मी काही विनेगर दही काही घातलेले नाही, लिंबू काहीच नाही. बस रात्री काढून ठेवलं विरजण आणि सकाळी फेटून घेतलं आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं फक्त. तुमच्याकडे दूध असेल तर दूध पण तुम्ही टाकू शकता आणि दूध टाकल्यानंतर आणखीन पनीर जास्त होतं. अजिबात वास येत नाही, काही नाही. एकदम आपण विकत आणतो त्याप्रमाणे पनीर तयार होतं. वाई न घालता घरच्या घरी सोपं आहे. हे पहा पनीर झालेलं आहे. पाणी सेपरेट झालं. यामध्ये मी दूध पण घातलेलं नाही. जेवढी बी जणांची मलाई होती लोणी काढून घेतल्यानंतर त्याचं उरलेलं आहे. तर आता गॅस ऑफ करू. आता गॅस ऑफ केलेला आहे मी. एक 5 मिनिट 2च मिनिट ठेवायचं. जास्त वेळ ठेवलं तर मग पनीर जास्त म्हणजे कडक होतं. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक पातेलं घ्यायचं. म्हणजे हे एक्स्ट्रा पाणी त्यामध्ये यावर थोडं पाणी घालायचं थंड.
अशी साफ असलेली एखादी प्लेट ठेवायची आणि असं हेवी त्याच्यावर काहीतरी ठेवून द्यायचं, म्हणजे जे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे सोक केलेलं ते सोडून देतं आणि आपलं पनीर सेट होतं. आणि थोडं 1-1.5 तास बाहेर ठेवायचं, नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पूर्ण सेट होऊन जातं. तूप झालेलं आहे आपलं. तर तूप झालेलं आहे. तर इथे आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. वेलचीमुळं छान वास येतं आणि एक चव पण छान लागते. वेलची नसेल तर तुम्ही नागिनीचं पान घालू शकता, त्याने पण छान एक फ्लेवर येतं. नागिनीचं पान, त्यालाच विड्याचं पानही म्हणतात. छान दाणेदार असे तूप झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे मी. 10 मिनिट आपण थोडं थंड होऊ द्यायला. ही बघा तूप झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कढईला पण खाली लागलेलं नाहीये. छान तूप झालेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीत तयार आहे आपलं तूप. तुम्हाला पण ही पद्धत आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ही पद्धत. थँक्यू.